फॉर्मल चार्ज आपण लेविस डॉट स्ट्रक्चर याच्या अगोदरचा टॉपिक घेतलेला. ओके, लेविस डॉट स्ट्रक्चर तुम्हाला बनवता येते सगळ्यांना. तर आता आपण आजचा टॉपिक घेतोय फॉर्मल चार्ज. ओके, तर त्याच्या अगोदर तुम्हाला लेविस डॉट स्ट्रक्चर बनवता यायला पाहिजे, तरच तुम्ही फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करू शकता, अदरवाईज करू शकत नाही. फॉर्मल चार्ज मध्ये जास्त थेअरी लक्षात ठेवण्याची गरज नाही, बट यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा की फॉर्मल चार्ज इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला ते लक्षात ठेवा. फॉर्मल चार्ज इक्वल टू इन द ब्रॅकेट नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन bracket complete minus number of non-bonded electron bracket complete minus number of bonding electron, number of bonding electrons, electron upon 2. Okay, number of bonding electron upon 2, number of bonding electron upon 2. Okay, number of bonding electron upon 2. upon 2. Okay, number of bonding electron upon 2. Okay, आपला फॉर्म्युला काय बेटा, फॉर्मल चार्ज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन अपॉन 2. ओके, तर एक एक्झाम्पल घेऊयात आपण. एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल घ्या. CO3-2 हा जो चार्ज आहे हा नेमकी कोणत्या याच्यावरती आहे तो आपल्याला काय करायचा असतो, तर कॅल्क्युलेट करायचा असतो. या चार्ज कॅल्क्युलेट करायच्या अगोदर तुम्हाला याचं काय करायचं, तर लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. ऑलरेडी आपण याचं स्ट्रक्चर ड्रॉ केले, मी डायरेक्ट ड्रॉ करणार. ठीक आहे, तर आपण काय लिहूयात, लेविस डॉट स्ट्रक्चर याचं ड्रॉ करा. लेविस डॉट स्ट्रक्चर तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहे की लेविस डॉट स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं. ओके, टोटल किती इलेक्ट्रॉन दाखवले होते आपण लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये, CO3-2 मध्ये. ठीक आहे, किती दाखवले होते, टोटल 24 इलेक्ट्रॉन दाखवले होते आपण. 24 इलेक्ट्रॉन. लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं याचं, करा लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ. कसं होतं लेविस डॉट स्ट्रक्चर याचं, लेविस डॉट स्ट्रक्चर कसं होतं, कार्बन आपण स्ट्रक्चर असंच ड्रॉ केलं होतं का, लेविस डॉट स्ट्रक्चर कसं ड्रॉ केलं ते बाळांनो, याप्रमाणे. ठीक आहे, तुम्हाला लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करता येतं, मी केलेलं राईट आहे का एकदा बघा. ठीक आहे, याप्रमाणे लेविस डॉट स्ट्रक्चर आपल्याला काय करता येईल, CO3-2 चं लेविस डॉट स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करता येईल. आपल्याला काय करायचं, आता यावर असणारा फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, स्ट्रक्चर याप्रमाणे ड्रॉ करता येईल. इथपर्यंत कोणाला काही अडचण, यस एनीवन, लेविस डॉट स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्याला ड्रॉ करता येतं. आता फॉर एक्झाम्पल याला नंबरिंग करून घ्या, इथून करा, कोणत्याला पण 1 नंबर द्या, 2 नंबर द्या, 1 नंबर देऊ याला आपण, याला 2 नंबर देऊ, याला 3 देऊ आणि याला 4 देऊ, कारण आपल्याला याच्यावरचे फॉर्मल चार्ज काय करायचे, या फॉर्म्युलानुसार काय करायचे ते कॅल्क्युलेट करायचे आहेत. ठीक आहे, असं समजा कोणत्यालाही कोणता नंबर येतात, तसं काही प्रॉब्लेम्स नाहीये. आपल्याला शेवटी काय चार्ज करायचंय, कोणत्या नंबरवरती फॉर्मल चार्ज आहे तो आपल्याला फक्त कॅल्क्युलेट करायचा आहे, एवढंच लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्यानुसार आपल्या. ठीक आहे, तर घ्या मग आपला जो फर्स्ट आहे ऑक्सिजन फर्स्ट, हा घेऊयात आपण. ऑक्सिजन फर्स्ट, ऑक्सिजन इथे फर्स्ट घेऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्यावर कोणता चार्ज मी कॅल्क्युलेट केलाय. त्यासाठी मी नंबरिंग केले, बाकी काही नाही. या नंबरिंगला काही महत्व नाही, कोणत्यालाही कोणता नंबर द्या, फक्त कॅल्क्युलेट त्याच्यानुसार करायचंय आपल्याला. ठीक आहे बेटा, आता आपण काय घेतलाय, ऑक्सिजन घेतलाय. ओके, फॉर्मल चार्ज ऑफ ऑक्सिजन 1 म्हणजे 1 नंबरचा याला नंबरिंग दिलेला ऑक्सिजन,
आपल्याला काय लिहिता येईल, फॉर्मल चार्ज एफ सी म्हणजे फॉर्मल चार्ज इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन मध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात बाळांनो? यस, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑक्सिजन मध्ये सागर 6 मायनस त्यानंतर काय विचारलंय आपल्याला, नंबर ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा इथे? या ऑक्सिजन वरती नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 2 3 अँड 4. किती इलेक्ट्रॉन आहेत? 4 इलेक्ट्रॉन आहेत नॉन बॉन्डेड. मायनस लास्टला काय आहे, नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत? 4 आहेत. किती आहेत? 1 अँड 2, 4 आहेत. इथे एक असतो, इथे एक असतो, 2 3 अँड 4 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. 4/2. समजलं का? ह्या व्हॅल्यूज कुठून घेतल्या मी? तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचे असतात 6. त्यानंतर नंबर ऑफ बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहे तिथे? नंबर ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत? तर 4 आहेत. त्यानंतर नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत? तर 4 आहेत. इथे आहेत, इथे बॉन्डिंग केलेलं. ठीक आहे, त्यांनी मी सांगितले अशी 1 लाईन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स असतात, असा एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स असतात. इथे 2 बॉन्ड होते म्हणून इथे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, ओके. अपॉन 2. ओके, प्रत्येकाला समजलं? क्वेश्चन्स असतील तर मला विचारा. नॉन बॉन्ड कशी इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करायचे? अरे बेटा, ज्या इलेक्ट्रॉननी बॉन्डिंग केलेलं नाही ते इलेक्ट्रॉन्स म्हणजे नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. एवढं लक्षात ठेव. हे बघ आता या तुला कळेल लगेच. ठीक आहे, इकडे लक्ष द्या फक्त 2 मिनिटं. आता याचं करा कॅल्क्युलेशन. 6 - 4 किती येतील? 6 - 4 2 येईल. मायनस इथे किती येईल? 2 येईल. इज इक्वल टू 0. म्हणजे यावरती कोणताही चार्ज नाहीये. जो आपला फर्स्ट ऑक्सिजन आहे त्यावर कोणताही चार्ज नाहीये. आता घेऊयात आपण सेकंड कार्बन घेऊयात. आपण सेकंड नंबर कार्बनला दिले ते कार्बन घेऊयात. कार्बन 2 फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज ऑफ कार्बन लिहा. फॉर्मल चार्ज ऑफ कार्बन लिहा, असं लिहा. ठीक आहे, मी उलट लिहिले. थांबा 2 मिनिटं. मी जसं करेल तुम्ही तसंच लिहिणार आहे, मला माहिती. ठीक आहे, असं लिहा. थांबा, कॉफी घेतची सवय आहे. फॉर्मल चार्ज ऑफ कार्बन, त्याला आपण नंबर 2 दिलाय तर नंबर 2 देऊन टाका. ठीक आहे, आता कार्बनचं सांगा. कार्बनचं सांगा नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात कार्बनचे? 4 असतात. तर 4 लिहा. त्यानंतर सेकंड काय आहे? नंबर ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. इथे कोणता नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहे का कार्बनच्या साईडला? तर नाहीये, सगळे बॉन्डेड आहेत. ओके, म्हणून नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती येतील? 0 येईल. ओके, कार्बनच्या साईडने नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहे का? तर नाहीये. म्हणजे याप्रमाणे आपण त्या स्पियर दाखवल्यात फक्त इलेक्ट्रॉनच्या, त्या म्हणजे नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. ओके, आणि जे आपण बॉन्डच्या स्वरूपात दाखवले ते आहेत बॉन्डेड इलेक्ट्रॉन. समजलं? ओके, नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन 4 - 0 मायनस बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा? बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत? तर 8 आहेत. बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत? तर 8 आहेत. 8/2. ओके, मग काय येईल आन्सर सांगा? 4 - 4 इज इक्वल टू 0. म्हणजे कार्बनवर सुद्धा कोणताही चार्ज नाही. ओके, कार्बनवर सुद्धा कोणताही चार्ज नाही. ठीक आहे, ओके. चल, जे पियर इलेक्ट्रॉन आहेत ते आहेत नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन, आणि ज्या इलेक्ट्रॉननी बॉन्ड तयार केलाय ते आहेत बॉन्डेड इलेक्ट्रॉन. एवढंच लक्षात ठेवा. समजलं का रे प्रत्येकाला आता? ओके, त्यानंतर आपला कार्बन झाला, ऑक्सिजन झाला, कार्बन झाला. 3 नंबरला कोण आहे परत? ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन बाबा आहे. ठीक आहे, 3 नंबरचा. ओके, इकडे लक्ष द्या. फॉर्मल चार्ज ऑफ, मी नाही लिहिणार, सगळं तुम्ही लिहा. फॉर्मल चार्ज ऑफ O3. 3 नंबरच्या कार्बनचा आपण फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, तर त्याचं माहिती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? ऑक्सिजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 बरोबर, मायनस नंबर ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती बेटा? इथे किती आहेत? 1 2 3 4 5 अँड 6. नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत? तर 6 आहेत. ठीक आहे, बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत? तर 1 अँड 2. बॉन्डेड इलेक्ट्रॉन 2 आहेत. -2/2 इज इक्वल टू, करा कॅल्क्युलेशन्स. 0 - 1 इज इक्वल टू -1. समजलं? इथे -1 चार्ज आहे. समजलं इथपर्यंत? ओके, कॅल्क्युलेशन समजले. ओके, त्यानंतर आपण घेणार ऑक्सिजन. हा ऑक्सिजन घेणार 4 नंबरचा. फॉर्मल चार्ज ऑफ O4
इज इक्वल टू व्हॅलन्स नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती येतील बेटा तिथे 6 येतील. नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत 1 2 3 4 5 अँड 6. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत मायनस नंबर ऑफ बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा 2 आहेत 1 अँड 2 2 आहेत. ठीक आहे म्हणून 2/2 इज इक्वल टू आपण 2 करतो ना आपण फॉर्म्युला काय आपला नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 आहेत त्यानंतर नंबर ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन 6 आहेत आणि नंबर ऑफ बॉन्डेड इलेक्ट्रॉन अपॉन 2. ओके 0 मायनस इज इक्वल टू -1. ओके म्हणजे हा चार्ज आला आपला राईट. मग याला आपल्याला कसं लिहिता येईल चार्ज कसा दाखवता येईल हा चार्ज कसा दाखवू शकतो आपण स्ट्रक्चरच्या वर दाखवला याला आपण असं चार्ज दाखवू शकतो. कार्बन घेतला आपला. ओके इथे एक मायनस चार्ज येईल. ओके आणि इथे एक मायनस चार्ज येईल. ह्या ऑक्सिजनवर एक मायनस चार्ज येईल या ऑक्सिजनवर एक मायनस चार्ज येईल. ओके याप्रमाणे समजलं. आपण काय केलं त्याचा फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट केला की जो इथे ब्रॅकेटच्या वर दिला होता इकडे बघा 2 -2. समजलं फॉर्मल चार्ज कसा कॅल्क्युलेट करायचा एनीवन प्रत्येकाला समजलं. खूप इझी आहे खूप इझी आहे ऍक्च्युली. जया आणि वैष्णवी खूप इझी आहे बेटा खूप इझी आहे ऍक्च्युली. ठीक आहे ओके एक एक्झाम्पल घेऊयात. चला तुम्ही करा आणि मला फॉर्मल चार्ज कशावर सांगा. ठीक आहे गौरी समजलं. ओके चला एकदा तुम्ही करा आणि मला सांगा. ठीक आहे थोडं थिंकिंग करा आणि मला सांगा. एक घ्या चला नेक्स्ट घ्या एक एक्झाम्पल तुमच्यासाठी घ्या. ओके आय होप सगळ्यांना समजलं असेल. एक एक्झाम्पल तुमच्यासाठी घ्या. एक्झाम्पल नंबर 2 CN- घ्या CN- याचा फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करा. CN- आहे. ठीक आहे करा. CN- चे किती स्ट्रक्चर काढा. CN- चं स्ट्रक्चर ड्रॉ करा. चला स्ट्रक्चर कसं ड्रॉ करता येईल CN- चं आपल्याला बेटा याचे इलेक्ट्रॉन्स कार्बनचे किती आहेत लास्ट व्हॅलन्स सेलचे इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर ड्रॉ करायचं अगोदर 4 आहेत. नायट्रोजनचे किती आहेत तर 5 आहेत. किती आहेत 5 आहे. प्लस 1 इलेक्ट्रॉन मायनसचा 1 इलेक्ट्रॉन प्लस होईल याच्यात प्लस इज इक्वल टू 10 इलेक्ट्रॉन आपल्याला कुठे द्यावं लागतील लेविस डॉट सिम्बॉल. आपलं जेव्हा लेविसचं स्ट्रक्चर काढतील त्यावेळेस आपल्याला 10 इलेक्ट्रॉन दाखवावे लागतील. म्हणजे लेविस स्ट्रक्चर काय येईल आपलं लेविस स्ट्रक्चर काय येईल बेटा मी तेवढं ड्रॉ करून देतो. हे तुमच्याकडे आहे ऑलरेडी तरी पण एकदा ड्रॉ करून देतो पाहिजे. ओके चला आणि चार्ज मायनस करा याचे कॅल्क्युलेट करा. चला तुम्ही कॅल्क्युलेट करा. ओके फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करा. प्रत्येकानं फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करा. तुम्हाला यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करा. काय येईल CN- फॉर्मल चार्ज. चला एवढंच मी एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. फॉर्मल माझ्यासोबत करा. फॉर्मल चार्ज ऑफ कार्बन फॉर्मल चार्ज ऑफ कार्बन C घेतोय आपण. ओके सांगा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे त्याच्यात नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 4 आहेत. त्यानंतर नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत गौरी मायनस नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत कार्बनचे 2 मायनस बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा 6 अपॉन 2. माईक बंद करा. ज्यांचे म्हणजे घरात आवाज असेल त्यांनी माईक बंद ठेवा. ज्यांच्या घरात आवाज नसेल त्यांनी माईक ऑन करा. ठीक आहे 2. ओके चला करा कॅल्क्युलेशन. 2 - 3 1 -1. ओके चला त्यानंतर फॉर्मल चार्ज ऑफ नायट्रोजन करा कॅल्क्युलेट. नायट्रोजनच्या लास्ट व्हॅलन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात 5 असतात. ओके त्यानंतर नंबर ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा 2 नंबर ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहे बेटा 2 नंबर ऑफ बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती बेटा 6 अपॉन
2 कॅल्क्युलेशन 5 मधून 2 गेली, किती राहिले बेटा? 3 आणि 6/2 3 0. म्हणजे चार्ज कशावर आहे? ते कार्बनवर आहे, राईट. मग स्ट्रक्चर कसं ड्रॉ करता येईल आपल्याला? याप्रमाणे. ओके, फॉर्मल चार्ज कसा द्यायचा समजलं प्रत्येकाला. आपण 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत. ओके, हे तर सायन्स आहे बेटा. ऍक्च्युली नायट्रोजनवर चार्ज यायला पाहिजे, बट तो कार्बनवर येतोय. ठीक आहे, तर जो येईल त्याच्यावर द्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, बट ऍक्च्युली नायट्रोजन यायला पाहिजे, कारण नायट्रोजन हा कार्बनपेक्षा जास्त निगेटिव्हिटी आहे. ठीक आहे, बट तो चार्ज याच्यावर येतो, कार्बनवर येतो. ठीक आहे, तर जिथे येईल तिथे द्यायचा आहे. हे सायन्स आहे ऍक्च्युली. ओके, समजलं प्रत्येकाला? ओके, हो सर. आय होप समजलं असेल. आणि जरी समजलं नसतील, जरी काही डाऊट्स असतील तर मला विचारू शकता. आपण अजून काही एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे, आता लेक्चरला आपले एवढे 2 एक्झाम्पल. ओके, ठीक आहे, आता पुढला एक्झाम्पल